नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कात असणारे आता तपास यंत्रणांच्या रडारवर आलेत। गेल्या काही महिन्यापासून शुभम सोबत मोबाईल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने संपर्कात असणाऱ्यांचा तपास सुरू आहे। या प्रकरणी शुभम खैरनारला सीबीआयने अटक केली, मात्र आता त्याच्या संपर्कात असणारेही तपास यंत्रणांच्या रडारवर आलेत। याशिवाय शुभमचं घर आणि ऑफिस जवळ असलेले सीसीटीव्ही फुटेज हे तपासले जाणार आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्राला लाजवणारी धक्कादायक माहिती समोर आली। लातूरमधील माजी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी पेपरफुटी प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचं कळतंय। रसायनशास्त्राचा प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीला पुण्यातून सीबीआयने अटक केली। कुलकर्णीला आज दिल्ली कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे। कुलकर्णी एनटीए सोबत जोडला गेला आणि त्यानंच पेपर लीक केल्याचं उघडकीस आलं। आरोपी पी.व्ही. कुलकर्णी हा एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेला रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे। यामुळे त्याला प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या, ज्याचा त्यानं गैरवापर करून पेपरफुटी घडवून आणली, अशी माहिती सीबीआयने दिली। एप्रिल 2026च्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णीनं आपल्या नेटवर्कद्वारे काही विद्यार्थ्यांना एकत्र केलं होतं। पी.व्ही. कुलकर्णीनं विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रश्न आणि उत्तरं पाठ करायला लावली होती। तसंच पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे हिच्या संपर्कातही कुलकर्णी होता। त्याच धाग्यावरून तपास आणि चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली। आतापर्यंत देशभरातून 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान 2025 मध्येही नीट परीक्षेचा पेपर फुटला होता, अशी धक्कादायक माहिती सीबीआयच्या तपासातून समोर आली। मुख्य आरोपींपैकी मंगीलाल आणि दिनेशनं यापूर्वीही नीट परीक्षेचे पेपर फोडून उमेदवारांना वितरित केले होते। गेल्या वर्षी झालेल्या नीट 2025 परीक्षेपूर्वी बिवाल कुटुंबातील 5 मुलांना प्रश्नपत्रिका आगाऊ देण्यात आल्या होत्या। या खुलाशानं तपास यंत्रणांना धक्का बसला। त्यामुळे हे रॅकेट अनेक वर्षांपासून सुरू होतं का, असा प्रश्न उपस्थित होतोय। नीट पेपरफुटीनंतर लातूरमध्ये सीबीआयचं धाडसत्र सुरू आहे। सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीला अटक केल्यानंतर आता सुतमिल परिसरातील एका खाजगी ट्यूशन चालकाच्या घरी सीबीआयच्या पथकानं छापा टाकला। क्लास चालकाच्या घरी सीबीआयनं 11 तास तपासणी केली। क्लास चालकाकडे आढळलेल्या कागदपत्रांची तपासणी केली। मोबाईल, संगणक आणि विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदींचीही पडताळणी करण्यात आल्याची माहिती समोर आली। त्याचप्रमाणे ज्या भागात त्यांनी ट्यूशन चालवत होते त्या ठिकाणी पथकानं जाऊन अनेक नोंदी घेतल्या। जवळपास 11 तास तपासणी केल्यानंतर सीबीआयचं पथक काही कागदपत्र आणि माहिती सोबत घेऊन निघून गेलं। मात्र पुढील कारवाईबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। नीट पेपर लीक प्रकरणात एका खाजगी ट्यूशन चालकाच्या संबंधित संस्थांवर पुण्यातील हडपसर आणि पिंपरी चिंचवड परिसरातील भागातही सीबीआयनं धाडी टाकल्या। सीबीआयच्या पथकानं संबंधित ठिकाणी जवळपास 1 ते 1.5 तास तपास करत कागदपत्र आणि इतर महत्त्वाची माहिती पडताळून पाहिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।